बाबा. मग बाबांना सांगा. आबाच्या मनात आलं एक कथा काय, मी तर तुम्हाला पूर्ण भक्तमाल ग्रंथ सांगतो. कारण 13 वर्ष श्री रामचंद्र महाराजांच्या संगतीत त्याचे पारायण केले. पण नरहरी बाबाच्या पुढे कशाले मी पणा मिरवा. म्हणून आबा म्हणत की हा बाबा सांगतो तुम्हाला एक कथा. मग माझ्या आबांनी सांगितलं बाबाले की बाबा, भक्तमाल ग्रंथामध्ये एक अशी कथा आहे की समुद्रामध्ये जहाज चाललं होतं आणि त्या जहाजामध्ये एक कुष्ठरोगी माणूस होता. पण त्या समुद्रामध्ये वादळ उठलं आणि आता जहाज डुबणार. तर लोक म्हणत की बा कोणाचा तरी या समुद्रामध्ये बळी दिला की आपलं जहाज वाचते, आपण काही डुबत नाही. मग सर्वेनं ठरवलं की कोणाला आता समुद्रामध्ये टाकता. मग बाकीचे लोक म्हणत की हे पहा, हा कुष्ठरोगी आहे, हा जिवंत राहून बी काय फायदा, लोकांना तकलीफ पण त्याला तकलीफ, द्या त्याला टाकून. तो म्हणे की नाही हो भाऊ, मला टाकू नका, आता कोणाचा जीव त्याला प्याराच असते. पण लोक कशाचे काही ऐकता, धरलो लोकांनी त्याला दिलं समुद्रामध्ये टाकून. पण जिनको राखे साइया मार सके ना कोय, बाल ना बाका कर सके जो जग बैरी होय. याला समुद्रात तर टाकून दिलं, जहाज निघून गेलं पुढे. पण काय झालं की देवतारी त्याला कोण मारी. त्या कुष्ठरोग्याले एक पाटली सापडली आणि तो त्या पाटलीवर बसला. आणि ते बसल्यावर त्या पाटलीवर तो गेला लंकेमध्ये. तो असता समुद्रामध्ये त्या पाटलीवर बसून चालला तर लंकेतल्या 2-3 राक्षसाईनं पाहिलं की हा माणूस कोण आहे. आणि लंकेतले राक्षस म्हणजे मोठे धिप्पाड 8-9 फुटाचे. मग त्यानं पाहिलं की हा एवढासा माणूस कोण आहे, एकदम ठेंगणा ठुंगणा बारका. मग ते म्हणत की आपण जर याला घेतलं आणि राजाला जर दाखवलं लंकेच्या, त्यावेळेस लंकेचा राजा बिभीषण होता, आणि आपण जर बिभीषणाला दाखवलं तर बिभीषणाला खूप आनंद होईल. मग त्यानं पकडली ते पाटली आणि उचललं त्या बॉले. आता त्याच्या भैस काय, तो माणूस एवढासा, त्यानं एकाच हातानं उचललं त्या माणसाले. तो बिचारा कुष्ठरोगी घाबरला, एवढे मोठे राक्षस पाहून बलाढ्य, आणि उचलून बिभीषणाजवळ नेलं. जसं बिभीषणानं पाहिलं की एकदम ठेंगणा ठुंगणा माणूस बारका चिरका, त्या बिभीषणाला एवढा आनंद झाला की हा तर भारत देशामधला आहे आणि भारत देशामध्ये श्रीराम प्रभूचा अवतार झाला आणि हा तर त्या भारत देशामधलाच आहे. बिभीषणाला एवढा आनंद झाला की बिभीषणानं सोन्याच्या सिंहासनावर त्या कुष्ठरोग्याला बसवलं, त्याचं पूजन केलं, त्याचे पाय धरले आणि काही वैद्य लोक बोलावले. त्याला जो कुष्ठरोग होता तो दुरुस्त केला, खाया प्यायची व्यवस्था. बिभीषणाला खूप आनंद होता, जसं काही श्रीराम प्रभूच आले, एवढा आनंद बिभीषणाला झाला होता की आपल्या घरी युवई आला की आपल्याला किती आनंद होते. की तो बस स्टँडवरच असते तर आपण जातो त्याची थैली घ्यायले, त्याच्याजवळ काय 10 क्विंटलचं वजन असते काय, पण तरी चाला बा युवई बा आले, जाऊ त्याच्याजवळ थैली आणायले. पण साधू संत जर घरी आले ना, युवयाला पाहून जेवढा आनंद होते तेवढा साधू संतांना पाहून झाला पाहिजे. काऊन? कारण की साधू संत म्हणजे सकळ सुखांचा तेव्हा सूर्योदय, वैष्णवाचे पाय येती घरा.
की जेव्हा श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे भक्त एकामेकाला भेटतात तेव्हा त्याच्या मनामध्ये किती आनंद होते की भेटते जेव्हा मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, भेटते जेव्हा मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, भेटते जेव्हा मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, दिसता कोणी भजनातले मनी होतो खूप आनंद, वाटते तेव्हा भेटला वाटते त्याच्या जवळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, भेटते जेव्हा मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, भेटते जेव्हा मुची आम्हा भजन प्रेमी मंडळी, वाटते आला दसरा आली दिवाळी, वाटते आला दसरा आली दिवाळी। गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। एवढा आनंद त्यावेळेस बिभीषणाला झाला, खूप सोय केली खाया प्यायची, कपडे दिले नवे घालायले, आंघोळ केली त्या कुष्ठरोग्याची, तो एकदम प्रसन्न झाला। पण 8-15 दिवस तो लंकेमध्ये राहिला। कोण? कुष्ठरोगी। एक दिवस बिभीषणानं विचारलं की तुम्हाला काय झालं, तुम्ही असे काहून नाराज दिसता, आमच्यानं काही चूक झाली काय? तुम्ही जे म्हणसाल ते आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही असे नाराज नका राहू। त्यावेळेस त्या भारतातल्या माणसानं सांगलं की हे पा, मला माझ्या भारत मातेची खूप याद येऊन राहिली, माझ्या मुलं बाळाची याद येऊन राहिली। बिभीषण म्हणे एवढीच गोष्ट, तुम्हाला मी आताच भारत देशामध्ये पाठवून देतो। मग तो कुष्ठरोगी म्हणे की नाही, मी आता एखादं जहाज पाहीन त्याच्यामध्ये बसून जाईन। बिभीषणानं सांगलं की जहाजाचंही काही काम नाही, कशाचंच काही काम नाही। म्हणजे एक कागद घेतला आणि त्या कागदावर राम लिहिलं आणि तो कागद त्या कुष्ठरोग्याच्या जवळ दिला आणि सांगितलं की तुमच्या पागोटीमध्ये हा ठेवून द्या आणि तुम्ही समुद्रावर, तुम्ही पाण्यामध्ये बुडत बी नाही, फक्त हा कागद जर तुम्ही ना तुमच्या पागोट्यामध्ये ठेवला तर तुम्ही समुद्रावर अद्दल चालत जासान भारत देशात। यानं तसंच केलं भारतातल्या माणसानं, तो कागद घेतला आणि पागोट्यामध्ये ठेवला आणि समुद्राच्या जवळ जवळ आला। पण त्याला असं वाटलं की एवढ्याशा कागदानं काय होईल, आपण जर समजा गेलो पाण्यामध्ये, या समुद्रामध्ये टाकला पाय, आपण जर खाली चाललो गेलो तर आपण मरून जाऊ, म्हणून त्याची काही लवकर हिंमत झाली नाही। पण श्रीराम प्रभूच्या नावामध्ये, देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की सप्तकोटी महामंत्रा चित्त विभ्रमकारका एक एव परो मंत्र श्रीरामेत्यक्षरद्वय, की सप्तकोटी महामंत्र, की या जगाच्या पाठीवर 7 कोटी महामंत्र आहे, पण त्या 7 कोटी महामंत्राचा जर आपण जप केला तर आपली बुद्धी भ्रमिष्ट होते, आपण पागल होतो। पण फक्त श्रीराम प्रभूच्या नावाचा जर आपण जप केला तर आपलं मन शांत होते आणि याच जन्मामध्ये आपल्याला देवाचं दर्शन होते। एवढी ताकद राम प्रभूच्या नावामध्ये आहे की ज्या वेळेस रावणानं सीता मातेला नेलं
आणि हे शोध करत करत गेले श्रीराम प्रभू. पूर्ण वानर सेना, लक्ष्मण महाराज, हनुमंतराय ते समुद्राच्या काठावर आले. आणि हनुमंतरायानं सांगितलं की राम लक्ष्मण तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि बाकीची जेवढी वानर सेना आहे तेवढी माझ्या शेपटीले पकडा. एका उड्डाण मध्ये मी तुम्हाला लंकेमध्ये सोडून देतो. पण श्रीराम प्रभून सांगलं की नाही, वाल्मिक ऋषीनं काय लिहिलेलं आहे तसं आपल्याला करणं आहे. तुम्ही पहिले वाल्मिक ऋषीनं जे रामायण लिहिलेलं आहे ते आणलं. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की जेवढी वानर सेना आहे तेवढी दगडाचा सेतू तयार करीन आणि भारतातून लंकेमध्ये जाईल. आणि त्या प्रत्येक दगडावर ते राम लिहितील आणि तो दगड तलंग्याला लागेल. मग मोठमोठे वानर तेनं अवाढव्य दगड आणले आणि नळ आणि नीड यांनी त्या दगडावर राम लिहिलं आणि दगड खरंच तरायला लागले. श्रीराम प्रभूच्या मनात आलं की माया नावामध्ये एवढी ताकद आहे की माया फक्त नाव लिहिलं याच्यावर राम तर हे दगड तलंग्याला लागले पाण्यावर. तर मी स्वतः राम प्रभू आहे तर माया अंगात किती ताकद असेल. म्हणून त्यानं काय केलं की एक दगड घेतला आणि तो असा समुद्रामध्ये फेकला. तो दगड खाली गेला. श्रीराम प्रभू बी चक्रात पडले की बापरे, की आपल्या नावात एवढी ताकद आहे, आपण स्वतः दगड या समुद्रामध्ये टाकला तर तो खाली डुबला, कोण पाहिलं तर नाही आपल्याला. म्हणून ते न इकडे तिकडे पाहिलं. तर हनुमंतराय मागे उभे होते. हनुमंतराय म्हणतात, संतांनी सुंदर वर्णन केलं की तुझ्या नावाचा महिमा तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा. नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा, तुझं न कळे रे मेघश्यामा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. ते राम नामाची चिठ्ठी त्या भारतातल्या माणसानं पागोट्यामध्ये टाकली आणि खरंच असा चमत्कार झाला की तो माणूस समुद्रावर अद्दल चालायला लागला. ज्या जहाजातून त्याला लुटून दिलं होतं ते जहाज पुन्हा वापिस आलं. ते न पाहिलं हा माणूस ओळखू येईना, हा पहिले कुष्ठरोगी होता ना आता एकदम सुंदर. हे म्हणत जहाजावाले की का रे चालतं काय आमच्या सोबत, कशाला पायदल जात, चालणं बसणं जहाजात चालणं. तो म्हणे की भाऊ खाली, त्यानं वर बी नाही पाहिलं. तो म्हणे की भाऊ मी अजिबात येत नाही, चला जा तुम्ही, माझे श्रीराम प्रभूचं नाव आणि आम्ही मस्त आनंदाने जातो भारतात. तो माणूस भारतात निघून आला. हे कथा भक्तमाल ग्रंथामध्ये आहे. आणि हे कथा ज्यावेळेस श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी ऐकली, बाबा म्हणत हाच आहे तो ग्रंथ नाभाजी महाराजांनी लिहिलेला. बाबांनी सांगलं की बा ललताबाजवळचे पैसे घ्या आणि भाड्याले पैसे घ्या आणि तुम्ही दादगावले जा. दादगावले आहे श्री रामचंद्र महाराजांची पत्नी मंजुळाबाई. तिला आबांनी सांगितलं की बाई मी ग्रंथ न्यायला आलो. ते मंजुळाबाईनं सांगितलं की घेऊन जा तुम्ही. मग माझ्या आबांनी तो ग्रंथ घेतला आणि सांगितलं की मी हा ग्रंथ पुन्हा आणून देईन. आणि आबा आश्रमामध्ये आले.
नरहरी बाबांजवळ तो ग्रंथ दिला. दुसऱ्या दिवशी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा माझ्या आबाले म्हणतात की काटेबा, हा ग्रंथ नाभाजी महाराजांनी लिहिलेला हे व्रज भाषा आहे, हे आपल्या लोकांना समजत नाही, म्हणून हा ग्रंथ तुम्ही मराठीत लिहा. एक लेटर दिलं माझ्या आबाच्या जवळ. पण माझ्या आबा म्हणत की बाबा, हा एवढा आश्रमाचा व्याप, विद्यार्थी सांभाळणं, आले गेल्याचा समाचार घेणं, आणि हा ग्रंथ मी कधी लिहू, एवढा मोठा ग्रंथ. बाबाले ते आवडलं नाही. बाबा म्हणत की बा, तुम्ही ज्या वेळेस पड्याचं करता म्हणजे ज्या वेळेस तुम्ही झोपता, त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही पड्याचं करता त्यावेळेस तुम्हाला एकदम झोप येते काय? आबा म्हणत नाही बाबा, 5-6 मिनिटं उशीर लागते. मग म्हणत की तेवढ्या टाइमात तुम्ही फक्त एकही पान लिवलं तरी चालते. बाबा म्हणत बा, इकडला डोंगर जर एक एक टोपलं त्याचं उचलून दुसऱ्या ठिकाणी टाकलं तर इकडला डोंगर इकडे जाते, आणि तुम्ही म्हणता की हा ग्रंथ लिहिला जात नाही. आबा म्हणत की हा बाबा, लिहतो मी. दुसऱ्या दिवसापासून माझ्या आबांनी तो ग्रंथ लिहिण्यासाठी सुरुवात केली, आणि तोच हा भक्तमाल ग्रंथ श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं आबाच्या मनात किती दिवसाची इच्छा होती की या ग्रंथाच्या कथा, या ग्रंथातील कथा आपण भाविक भक्ताला सांगू. पण श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची आज कृपा झाली आणि तो योग आज आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. तर आपल्या भारत देशामध्ये मोठमोठे संत होऊन गेले, शूरवीर होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले, पण फक्त माणसच संत नाही झाले, पुरुषच शूरवीर झाले नाही, तर स्त्रिया बी संत झाल्या, शूरवीर झाल्या. की राजस्थान मध्ये जोधपूर प्रांतात मेरता नावाचं गाव आहे, आणि त्या मेरता गावामध्ये राव रतनसिंह राठोड राहत होते, आणि त्यांची पत्नी होती कुमकुम कुंवरी. तर या दोघांच्या पोटी श्री संत मीराबाईचा जन्म झाला. मीराबाई लहानची मोठी होता, 4 वर्षाची झाली. पण त्या मेरता गावामध्ये नवरदेव नवरीचं लग्न झालं आणि मिरवणूक निघून राहिली, आणि ती मिरवणूक पाहण्यासाठी मीराबाईची आई म्हणजे कुमकुम कुंवरी हे वरून माडीवरून पाहून राहिली की ते पहावयासी राजकांता, वरील महालात जाऊनी तत्वता, परम संतोष होऊनी चित्ता, वधूवरा ते निरखिती. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. मीराबाईची आई पाहत होती ते लग्नाची मिरवणूक. पण संतांनी सांगितलं की लग्नाची मिरवणूक का निघते? मिरवणूक तर मिराजी बाबाच्या रथाची निघते, भागवत ग्रंथाची निघते, गजानन महाराजांच्या पालखीची निघते, पण लग्नाची मिरवणूक का निघते? माणूस म्हणते की संसार खराब आहे, संसार खराब आहे, संसारात राहून देवाची प्राप्ती होत नाही. पण आपल्या आई वडिलांनी लग्न केलं म्हणून आपला जन्म झाला. या जगाच्या पाठीवर जेवढे संत ऋषी मुनी महात्मे झाले, त्यांच्या आई वडिलांनी लग्न केलं म्हणून त्यांचा जन्म झाला. मग संसार कसा काय खराब आहे? संसार खराब नाही तर माणसाले काय खराब आहे? जास्तीचे हाव. की ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगलं की तेथ इच्छा ही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली, आणि तेथ द्वेषेसी मांडिली वराडी. की आपण म्हणतो की संसार खराब आहे,
काय या संसारात राहून देवाची प्राप्ती होत नाही, काही नाही. पण या जगाच्या पाठीवर जेवढे संत झाले तेवढेले तर हा संसार कधी खराब दिसलाच नाही. ज्ञानोबा माऊली सोडले तर सर्व संतांनी लग्न करून मुलबाळीत राहून परमार्थ केला. की ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. असोनी संसारी जीवे वेग करीन वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि आपण म्हणतो की हा संसार खराब आहे, जग खराब आहे, पण संताईले संसार बी खराब दिसला नाही आणि हे जग बी खराब दिसलं नाही. ज्ञानोबा माऊलींनी सांगलं की विठ्ठल जडी स्थळी बरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि गुलाबराव माऊलींनी तर असं सांगितलं की तेले या जगामध्ये काही खराबच दिसलं नाही, जिकडे तिकडे तेले गोपाल कृष्ण परमात्माच दिसले. की चहुदिशी आजी देखिले सावडे, चहुदिशी आजी देखिले सावडे, चहुदिशी आजी देखिले सावळे, चहुदिशी आजी देखिले सावळे. केले घन नीळे नवला हे, केले घन नीळे नवला हे, चहुदिशी आजी देखिले सावळे, चहुदिशी आजी देखिले सावळे. केले घन नीळे नवाला हे, केले घन नीळे नवाला हे, चहुदिशी आजी देखिले सावळे, चहुदिशी आजी देखिले सावळे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. की श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी या जगाले कधी खराबच म्हटलं नाही. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या पुढे लहान लेकरू जरी आलं तरी बाबा त्याला काय म्हणत होते? बा म्हणत होते. की हा संसार खराब नाही, हे जग खराब नाही. संसार खराब असता तर नरदेव नवरीची मिरवणूकच निघली नसती. तर त्या मेरता गावामध्ये नरदेव नवरीची मिरवणूक निघाली आणि मीराबाईची आई ते पाहण्यासाठी माडीवर गेली. मीराबाई त्यावेळेस 4 वर्षाची होती. मीराबाई बी आईच्या जवळ उभी राहिली आणि पाहत होती. पण मीराबाईनं विचारलं की आई, हे काय आहे? एवढे लोक कसे काय जमा झाले? तर मीराबाईच्या आईनं सांगितलं की बाई, हे लग्नाची मिरवणूक आहे. मीराबाईनं विचारलं की ते बाई कोण बसेल आहे त्या माणसाच्या जवळ, आणि ते बाई इतकी लाजून कोण बसून राहिली, आणि त्या बाईच्या जवळ तो माणूस कोण आहे? तेव्हा मीराबाईच्या आईने सांगितलं की बाई, त्या बाईच्या जवळ जो माणूस बसेल आहे तो तिचा नवरा आहे, तिचा मालक आहे, तिचा पती आहे. मग मीराबाईने विचारलं की आई, माझा पती कुठे आहे? की 4 वर्षाची मीराबाई मातेजवळ होती पाही, ते म्हणे गे सांगाई, माझा नवरा कुठे आहे? गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. पण ते बी मीराबाईची आई होती. तिनं मीराबाईचं बोट धरलं आणि देव्हारामध्ये जे व्रजेंद्र नंदन श्याम सुंदर गोपीरमन गोपाल कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती, की ज्याचा रंग ढगासारखा आहे, ज्याच्या पायामध्ये आडी आहे, ज्याच्या हाती बासरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, ज्याचे केस कुरडे आहे, ज्याच्या डोक्यावर मोराचा पंख आहे, ज्याचा ढगासारखा कलर आहे, ज्याच्या कानामध्ये कुंडल आहे, त्या गोपाल कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीजवळ मीराबाईच्या आईनं मीराबाईला नेलं
आणि कृष्णाच्या मूर्ती इकडे पाहून म्हणते मीराबाईची आई की मीरा, हाय तुझा पती. लहान लेकरू. मीराबाईच्या मनावर खूप परिणाम झाला त्याचा, आणि तेव्हापासून मीराबाईनं मनामध्ये निश्चय केला की हाच माझा पती आहे. म्हणून पहिले काही आणलं मीराबाईले, काही खायची वस्तू आणली, दागदागिने आणले की पहिले गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ. पहिले जेवण गोपाल कृष्ण परमात्म्याला आणि नंतर ती जेवत होती. त्या गोपाल कृष्ण परमात्म्याची भाषण करत होती, बोलत होती, त्याला सुखदुःख सांगत होती. असे बरेच दिवस गेले आणि मीराबाई उपवर झाली. उपवर म्हणजे लग्नाच्या योग्यतेची झाली. मग आता मीराबाईचं लग्न करायचं आहे. पण मीराबाईनं तर लहानपणीच गोपाल कृष्ण परमात्म्याला पती मानेल होतं. पण आता आई वडिलाले असं वाटलं की आता आपण मीराचं लग्न करू. म्हणून चित्तोडगडचा राजा राणा सांगा, त्याचा मुलगा होता भोजराज, त्याच्याशी मीराबाईचं लग्न ठरलं. लग्नाचा दिवस आला आणि मीराबाईचं लग्न त्या भोजराजाशी झालं. मीराबाईची इच्छा नव्हती, पण आई वडिलांच्या प्रेमासाठी ते लग्न मीराबाईनं केलं. मग नंतर भोजराज इकडे पाहुणीमध्ये येऊन बसला आणि मीराबाई गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ येऊन बसली. पण काय झालं, मीराबाईच्या ज्या बरोबरीच्या मैत्रिणी होत्या की बरोबरीच्या सखया मिळून तिजला विषयाची सांगती खुन, ऐसे कथा चहू कडून मीराचे मन कंटाळले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. त्या मीराबाईच्या ज्या मैत्रिणी होत्या, मीराबाईच्या बरोबरीच्या, त्या मीराबाईच्या जवळ आल्या आणि मीराबाईला म्हणू लागल्या, मीरा, आता तू चित्तोडगडची राणी झाली. आता तुझ्या हाताखाली दासी राहतील. तुझ्या अंगावर सोनं मायणार नाही. तुझे म्हणशील ते तुला भेटीन. काय तुझं भाग्य, तुझा नवरदेव किती सुंदर आहे. हे मीराबाईनं ऐकलं आणि तिचं मन त्रस्त झालं की काय ह्या गोष्टी करतात. म्हणून मीराबाई गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ येऊन बसली आणि कृष्ण परमात्म्याशी भाषण चालू केलं. नरदेवाची नवरदेवाची सर्व तयारी झाली आणि नवरदेव रथामध्ये येऊन बसला. आता मीराबाई बी रथामध्ये येऊन बसणार. सर्व म्हणत की नवरी कुठे गेली. मीराबाईच्या आई आणि वडील मीराबाईच्या जवळ आले आणि मीराबाईला म्हणत की मीरा, आता तू चित्तोडगडची राणी झाली. आता तुले सासरी जाणं पडेल तुझ्या. आता हे तुझं घर नाही, हे तुझं गाव नाही. आता चित्तोडगडच तुझं गाव. आता तू जा. तेव्हा मीराबाईनं सांगितलं की मी माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याला सोडून कुठेच जात नाही. मीराबाईची आई म्हणे की बाळा, तुझं बरोबर आहे, पण आता तुझं लग्न झालं, आता तू तुझ्या पतीची सेवा कर. तेव्हा मीराबाई म्हणते, मीराबाईने तिचं मनोगत सांगितलं की ऐसे बर को क्यों बरू, जो जन्मे और मर जाए, बरबरो नंद लालजी मारो चुडो अमर हो जाए. की आई, तू म्हणते की माझं लग्न झालं, पण आता मी त्या माणसाला काय पती मानू, काय माझं सौभाग्य मानू. कारण मी लहानपणीच माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याशी लग्न केलं आणि त्या संसारातल्या माणसाशी लग्न करून एक दिवस मी विधवा होईन. पण मी ना माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याशी लग्न केलं की जो या जगाचा बाप आहे, त्याच्याशी मी ना लग्न लावलं की माझं सौभाग्य कायम अमर राहणार आहे. मीराबाईचे आई वडील म्हणत, मीरा, हे तुझं सगळं बरोबर आहे, पण तुले तर जावंच लागेल. मीराबाईने सांगितलं
की आई माईत जायची अजिबात इच्छा नाही माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याला सोडून, आणि मी जाईन पण या गोपाल कृष्ण परमात्म्याले माझ्या सोबत नाही. मीराबाईचे जे वडील होते त्यांच्या मनात आलं की त्यांच्या अटी जे गोपाल कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती ते तिच्या बापदादेच्या काळापासून होती, आणि त्याच्याही मनात आलं की कृष्णाची मूर्ती आपण मीराले देऊ नये. पण आता मुलीले नाही म्हणता येत नाही, म्हणून मीराबाईच्या बाबांनी सांगितलं की मीरा, तू त्या गोपाल कृष्ण परमात्म्याला म्हण, तो जर स्वतःहून तुझ्याजवळ आला तर तू गोपाल कृष्ण परमात्म्याला घेऊन जाय. मग मीराबाईनं गोपाल कृष्ण परमात्म्याच्या पुढे ओटी पसरली आणि गोपाल कृष्ण परमात्म्याला म्हणते की हे मेरे गिरीधर गोपाल, हे नंदलाला, चाल आता आपण चित्तोडगडले जाऊ. तू माझ्या जवळ ये, तुला सोडून मी जाऊ शकत नाही एकटी. तू माझ्या सोबत असला की मग मला कशाचीच भीती नाही. पण आपला गोपाल कृष्ण परमात्मा बी फार खिलाडी आहे. त्याच्या भक्ताले कष्ट देणं हा त्याचा धर्म आहे. तो पहिले भक्ताचं मन पाहते की आपला भक्त कुठलं जायला. गोपाल कृष्ण परमात्मा काही येत नव्हते. तेव्हा मीराबाईनं सांगितलं, जसं लेकरं जर खेळत असलं आणि माय जर कामात असली, लेकराले जर एकदम मायेची आठवण आली, माय काही त्याला लवकर घेत नाही, पण लेकराच्या जवळ एक मोठं औषध आहे. कोणचं? लेकरू डायरेक्ट रडायला लागते, आणि लेकरू रडायला लागलं की माय त्याले हातचं काम सोडते, त्याला जवळ घेते. तसंच भक्ताच्या जवळ एक चाबी आहे, ते म्हणजे देवानं जर आपल्या म्हटलं ऐकलंच नाही, तो जर आपल्याला दर्शन देत नसला, तर मग भक्ताजवळ एक चाबी आहे, ते म्हणजे देवाच्या जवळ रडणं. मीराबाई देवाच्या जवळ रडायला लागली आणि भाषण चालू केलं की गजेंद्र ठोकता आरोडी, तेव्हा धावसी तू वनमाडी, सुदामा विप्रास सांभाळी, आज का उशीर लावला. की तो गजेंद्र, तो तर हत्ती होता, त्याला माहित बी नव्हतं की या जगाचा बाप कोण आहे. पण मरायच्या टाइमले त्यानं तुले फुल अर्पण केलं आणि तू या धावा केला, तर तू त्या गजेंद्रासाठी आला. त्या सुदामाची लाज तू न राखली, त्याचं पूर्ण गाव सोन्याचं करून दिलं त्या सुदामाचं, आणि मी लहानपणापासून तुले पती मानलं आणि तू येऊन नाही राहिला. कृष्णा, असं करू नको, चाल लवकर ये, तुला सोडून मी जाऊ शकत नाही. आणि देवाच्या जवळ मीराबाई रडू लागली. हे मीराबाईचं भाषण ऐकून गोपाल कृष्ण परमात्मा मीराबाईच्या ओटीमध्ये बसले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मीराबाईनं गोपाल कृष्ण परमात्म्याला घेतलं आणि रथामध्ये बसली. रथ चित्तोडगड मध्ये आला. गावाच्या बाहेर देवीचं मंदिर होतं. मंदिराच्या जवळ रथ उभा राहिला आणि ब्राह्मणानं सांगलं की नवरदेव नवरीले देवीच्या दर्शनाले न्या, ते आपलं कुल दैवत आहे. जसं मीराबाईले सर्व बायेनं पाहिलं चित्तोडगडच्या, तेव्हा बायेचा स्वभाव तर माहित आहे. झाली बायेची कुजबूज चालू की काय व तिच्या हातात, काय आणलं तिनं हातामध्ये. कोणी म्हणे की काय माहित बाई काय, पाय बरं काय. तर एकदम मीराबाईच्या जवळ गेला. कृष्णाची मूर्ती आहे वाटते. काल आणली कृष्णाची मूर्ती. दुसरी बाई म्हणे आणली अशी, जाऊ दे आपल्याला काय करणार. मग ब्राह्मणानं सांगलं की पहिले आधी वराच्या हस्ते जाणं जगदंबेचे केले पूजन. भोजराजानं मीराबाईच्या पतीनं पहिले देवीचं पूजन केलं, दर्शन घेतलं, आणि मग ब्राह्मणानं सांगलं की आता नवरी देवीचं पूजन करीन.
मीराबाईनं देवीचं पूजन केलं. तेव्हा मीराबाईची सासू होती. मीराबाईची सासू म्हणते की बाई, आता तू देवीचं दर्शन घे. देवीचं दर्शन घेतल्यानं तुझं सौभाग्य कायम राहील, तुझं सौभाग्य वाढीन, तुझ्या पतीवर संकट येतील नाही. तू देवीचं दर्शन घे. तेव्हा मीराबाईनं सांगितलं की मी हे जे माझं मस्तक आहे त्या गोपाल कृष्ण परमात्म्याला अर्पण केलं. आता ते कोणाच्या पुढे झुकायलाच तयार नाही, त्याला मी काय करू. हे ज्या वेळेस मीराबाईच्या सासून ऐकलं, बाकीच्या सर्व म्हणन की पा आता बाकीच्या बाया तर माहित आहे कशा असतात. त्या बाया म्हणत तिच्या सासूले की मोठे चित्तोडगडच्या राणी आहे, तुम्ही केला तुमचा अपमान. अशी तुमची सून की बौनी जण तुमचा अपमान केला तिनं. काही खरं नाही, आता काही खरी नाही निघली तुमची सून. बसा आता तुम्हाला ते झोपडीमध्ये देते टाकून आणि तुमच्यावर राज्य करते. अशी बाईची कुजबूज चालू झाली. आणि हा मीराबाईच्या सासूचा मोठा घोर अपमान झाला की तिचा ते एवढी मोठी राज्याची राणी, राणा सांगाची पत्नी, की तिचा कधी कोण अपमानच केला नाही, पण आज तिचा अपमान मीराबाईनं केला. तिले फार तणका आला आणि मग ते राणा सांगाच्या जवळ गेली. राणा सांगा राजधानी मध्ये बसलेले होते सोन्याच्या सिंहासनावर आणि सभा भरलेली होती. राणा सांगाच्या पुढे गेली. कशी गेली की डायरेक्ट राणा सांगाच्या पुढे, जैसी भाता भरे श्वास तैसी टाके श्वासा श्वास, आणि हे पाहुनी राणाजीस परम क्रोध आला से. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आणि राणा सांगाले सांगलं, कबलवलं चांगलं की कोण गेलत ही मुलगी पाहायले. राणा सांगा म्हणे मीच गेलतो. अशी मुलगी पसंत केली की काही खरं नाही तिचं. आता तिची या गावामध्ये पहिलीच बौनी, येता बरोबर तिनं मग अपमान केला. ती सर्वांच्या देखत पुढे तिचं काय, आता काय करीन, ते कसा संसार करीन. माया मुलाचं प्रारब्ध फुटला, आता काही खरं नाही त्याचं. अशी मुलगी तुम्ही ना पाहून आणली, तुम्हाला समजलं नाही काय. राणा सांगाले राग आला की माझ्या पत्नीचा अपमान तिनं केला. राणा सांगानं मेनेतली तलवार काढली आणि म्हणे आताच तिला मारून येतो. मीराली तेवढ्यात प्रधानानं हात धरला की राजे साहेब, तुम्ही असं करू नका, तुमची जगामध्ये अपकीर्ती होईल. स्त्री हत्या करणं महान पाप आहे. तिचे आई वडील काय म्हणतील की आमची मुलगी तुम्हाला पटली नव्हती तर केली कशाले, आणून देते वापिस, तुम्ही असं करू नका. राणा सांगा म्हणे मग काय करू मी आता तिचं. प्रधानानं सांगलं की हे पा, तिले मारठूक काही करू नका. गावाच्या बाहेर बगीच्यामध्ये आपला जुना राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्ये मीराले सोडून द्या. मग तसंच केलं. शिपाईला सांगितलं की रथ इकडे चित्तोडगडच्या राजधानीमध्ये आणू नका. गावाच्या बाहेर जो बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये जो जुना राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये मीराबाईले ठेवा. मग रथ गेला, शिपाई गेले आणि रथ नेला त्या जुन्या राजवाड्यामध्ये. आणि मीराबाईला सांगलं की आता तुम्ही गावात यायचं नाही, हेच तुमचं घर झालं, आता इथेच तुम्ही राहा. मीराबाईला एवढा आनंद झाला की आता गोपाल कृष्ण परमात्मा आणि आपण आपल्या शिवाय आता या ठिकाणी कोणीच नाही. देवा, तुनं फार मस्त काम केलं. मीराबाई रथातून उतरली आणि त्या जुना राजवाड्यामध्ये आली. त्या मोठा राजवाडा होता, पण तिथे कोणीच राहत नव्हतं. काऊन? राणा सांगाचे जे बाप दादे होते ते त्या ठिकाणी मरण पावले होते. म्हणजे त्यांनी जन्मभर देवा धर्मा इकडलं काही काम केलं नाही.
साधू संत इकडे गेले नाही, भागवत कथेमध्ये येऊन बसले नाही, कधी दिंडीमध्ये गेले नाही, भजन केलं नाही. जन्मभर फक्त लढाया केल्या आणि त्या लढाईमध्येच ते मरण पावले. आणि त्यांच्या प्रित्यर्थही कोण काही चांगलं काम केलं नाही, म्हणून ते त्या ठिकाणी भूत झाले. की भागवतामध्ये श्लोक आहे की वात्यारूप धरो यत्र धावन दश दिशोंतरम सीता तप परिक्लेष्ट निराहार पिपाश्रिता. की जो जन्मभर साधू संत इकडे येत नाही, देवाच्या कथा कीर्तनात येऊन बसत नाही, तो मेल्यावर भूत होते आणि त्याला चांगल्या ठिकाणी थांबता येत नाही, चांगल्या जागी बसता येत नाही, चांगलं खाता येत नाही. तर असे त्या राजवाड्यामध्ये ते भूत व्हायला होते. पण ज्या वेळेस मीराबाई त्या ठिकाणी गेली, मीराबाईनं एका कनोड्यामध्ये, त्या कनोड्यामध्ये पूर्ण माती होती, तो कनोडा मीराबाईनं ओढणीनं पुसला आणि त्या कनोड्यामध्ये गोपालकृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि नंतर पूर्ण जागेमध्ये पाणी शिंपलं. पण असं रिकामं नाही की फक्त पाणी शिंपलं असं नाही, गजर चालू केला आणि गजरामध्ये पाणी शिंपलं की गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मीराबाईनं काय केलं की त्या पूर्ण राजवाड्यामध्ये पाणी शिंपलं की जागेची शुद्धता हे पाणी शिंपल्या नव्हती. जे तांब्या पितळीचे भांडे आहे त्याची शुद्धता त्याच्यामध्ये विस्तू टाकल्या नव्हते आणि बाई माणसाच्या मनाची शुद्धता हे देवाचं नाव घेतल्या नव्हते. मीराबाईनं पूर्ण पाणी शिंपलं आणि नंतर गोपालकृष्ण परमात्म्याशी बोलत बसली. पायामध्ये घुंगर बांधले, एक तारा आणि चिपोळ्या हातात घेतल्या आणि नाचू लागली. पण जसं सुगंधी फूल हे कोण्याही कोपऱ्यामध्ये उगवलं तर त्याचा वास सगळीकडे पसरते, तसंच मीराबाईच्या भक्तीनं, मीराबाईच्या तपश्चर्येनं बाकीचे भाविक भक्त त्या ठिकाणी येऊ लागले, शेजारच्या गावातले येऊ लागले आणि भजन चालू झालं त्या ठिकाणी. पण काही भाविक भक्त म्हणत, मीराबाई तुमचा आवाज फार सुंदर आहे, तुम्ही गजर म्हणता, देवाचं भजन म्हणता तर खूप गोड वाटते, असं वाटते ऐकतच राहा. तुम्ही ना जर कीर्तन केलं ना फार मस्त होईल, आम्हाला ऐकायला भेटेल. मग मीराबाईनं कीर्तन चालू केलं. मीराबाई कीर्तन करायला लागली. पण काही गावात खड लोक असतातच, बिनपगारी पण पूर्ण अधिकारी. हे ज्या वेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस पासून
ते लोक आहेत सोबत, ज्ञानोबा पासून त्या सोबतच आहे. साधू संतांच्या संगती ते असतातच की त्याला फक्त एकच काम असते, साधू संतांना तकलीफ द्यायचं. ते काही दुष्ट लोक राणा सांगाच्या जवळ गेले आणि राणा सांगाले म्हणतात की तुम्ही न जे गावाच्या बाहेर त्या जुन्या राजवाड्यामध्ये तुमची सून ठेवली पण काहीच फायदा नाही झाला. ते पायात घुंगर बांधते आणि मोठी ते देवाचं भजन करते आणि नाचते. काही लोकही तिच्या सोबत असतात. हे बरोबर नाही. ते तुमची अपकीर्ती होऊन राहिली. ते तुमची सून आहे आणि असं शोभत नाही तिले. राणा सांगाले खूप राग आला. राणा सांगाची मुलगी होती, तिचं नाव होतं उदाबाई. त्या उदाबाईला बोलावलं की बाळा इकडे बर. उदाबाई गेली. काय बाबा? म्हणे गावाच्या बाहेर जुन्या राजवाड्यामध्ये जे मीराबाईला ठेवलं तिच्या जवळ तू जाय आणि पाय बरं ते काय करते, कोणासोबत बोलते. उदाबाई गेली. मीराबाईचं काय, कोई किसी में मगन, जिसकी हमें लगी है लगन, हमें उसी में मगन. अशी मीराबाईची अवस्था. मीराबाईनं पायात घुंगर बांधेल आणि त्या गोपालकृष्ण परमात्म्याच्या नावामध्ये नाचत होती, नृत्य करत होती. उदाबाई आली. तिनं पाहिलं की मी एवढी राजाची मुलगी, राणा सांगाची मुलगी, आणि हे मीरा माझ्या इकडे पाहत नाही. उदाबाईले खूप राग आला. उदाबाई गेली तिच्या बापाजवळ. राणा सांगाने विचारलं सत्य परिस्थिती आहे काय, लोक जे सांगतात ते खरं आहे काय. उदाबाई म्हणे की बाबा माई वहिनी पूर्ण वाया गेली. मोठी पायात घुंगर बांधते, नाचते आणि बाकीचे लोक बी मोठे माना हलवतात. हे का बरोबर आहे का? असं तुमची खूप अपकीर्ती होते. आता हे लवकर याचा बजेट बसवायलाच पाहिजे. एवढी मी गेली, तुमची मी एवढी लाडकी मुलगी, आणि त्या वहिनीनं माझ्या इकडे पाहिलं बी नाही. राणा सांगाले खूप राग आला. राणा सांगानं काय केलं की 4 लोक बोलावले आणि राणा सांगानं सांगलं तेले की मी तुम्हाला खूप पैसे देतो, तुम्ही त्या मीराच्या जवळ जा, कसं तरी करून ते कोणासोबत बोलते, काय करते, कारण तिची चूक पकडल्याशिवाय आपल्याला तिला मारता येत नाही. म्हणून पहिली तिची चूक शोधा तुम्ही की ते कोणासोबत बोलते काय. रात्री एकटीच असते, झोपेल की काय पा जावा. आता त्या 4 लोकांना असं वाटलं की आपण जाऊ तसही, पण मीराबाईच्या जवळ सगळे भाविकच लोक येतात. म्हणून त्या 4 लोकांना काय केलं की भगवे कपडे घातले. खऱ्या भक्ताच्या गळ्यात एक माळ तर त्यानं 10-12 माळा गळ्यात घातल्या. मोठं नाकापासून गंध लावलं आणि बाकीचे भक्त देवाचं भजन करत जात. हे इतके डोलत जात की खाली पड्यावर येत जात, एवढं देवाचं भजन करत जात. मीराबाईला वाटलं बा खरे संत आले, मोठे बडे साधू आहे. बसले कीर्तनामध्ये. कीर्तन ऐकलं मीराबाईचं. लोक घरी गेले आणि मीराबाई त्या राजवाड्यामध्ये गेली. अंदरून दरवाजा लावला आणि गोपाल कृष्ण परमात्म्या जो बसले आणि कृष्ण परमात्म्याला म्हणते कि हे मेरे गिरिधर श्याम, तुम्हें मेरा कीर्तन अच्छा लगता, तुम्हें मेरा कीर्तन अच्छा लगता तो मैं हर रोज कीर्तन करूंगी तुम्हारे लिए. मी गोपाल कृष्ण परमात्म्याने सांगलं की मीराबाई मला झोप येऊन नाही राहिली, तुझे कीर्तन ऐकून माझं एवढं मन तृप्त झालं की मला झोप येऊन नाही राहिली. मीराबाईने सांगलं की तुला झोप येत नाही का ना, मग आपण सारीपाट खेळू. मग गोपाल कृष्ण परमात्मा आणि मीराबाई सारीपाट खेळायला लागले. सगळे लोक घरी गेले, पण हे जे 4 नकली साधू होते ढोंगी, हे मीराबाईच्या तटी दरवाजाजवळ बसले की मीराबाई कोणाशी बोलते काय, अंदर कोणी माणूस आहे काय हे पायासाठी. आणि मीराबाई आणि गोपाल कृष्ण परमात्मा इकडे सारीपाट खेळून राहिले.
पण खेळता खेळता काय झालं, गोपाल कृष्ण परमात्मा स्वतः हारले, जाणून देव हारले. आणि मीराबाईला म्हणतात की मीरा, तू कितनी चतुराई से खेली कि तेरे सामने मैं भी हार गया. मीराबाई हसायला लागली. आणि हे ऐकलं त्या 4 ढोंगी साधून की कोण्या तरी माणसाचा आवाज आहे. तिनं लगेच बाहेरून कुलूप लावलं. 2 जण तेथे थांबले आणि 2 जण राणा सांगाच्या जवळ गेले. आणि राणा सांगा झोपेल होता, रात्रीचा टाइम होता. राणा सांगाले म्हणन की राजे साहेब लवकर उठा. राणा सांगायला वाटलं चोरच आहे काय. राणा सांगानं तलवार काढली आणि 2 त्या ढोंगी साधूच्या मानीवर धरली. ढोंगी साधून सांगलं की हो, आम्ही काही कोणी चोरगीर नाही, आम्ही तुमचेच माणसं आहे. तुम्ही सांगाल तर ना आम्हाला की त्या मीराबाईला पकडा, तिची काही चूक पकडा. पकडले आम्ही तिची चूक. राणा सांगा म्हणे काय झालं. म्हणे तुम्हाला काय सांगू राज्य साहेब, ते मीराबाई घरामध्ये तिनं अंधरून साखर लावली आणि कोण्या परपुरुषा सोबत ते बोलून राहिली. जा राणा सांगाले राग आला की राणा सांगा निघला आणि रस्त्यानंच मेहनतली तलवार काढली की तठी गेल्यावर उशीर लागीन मीराले मारायले, म्हणून रस्त्यानंच तलवार काढली आणि गेले. येणं कुलूप उघडलं, पण मीराबाईनं अंदरून साखर लावलेली होती. पण राणा सांगाली एवढी सपुरी नाही, पायानं दरवाजा मोडून टाकला, 1 लाथ मारली, दरवाजा खाली पडला आणि गेला. राणा सांगा गेला तर फक्त मीराबाईच त्या ठिकाणी आणि गोपालकृष्ण परमात्म्याच्या जवळ मूर्तीजवळ बसेल होती. राणा सांगानं विचारलं की कोणासोबत बोलत होती तू. मीराबाई सांगलं कोणासोबत नाही. शिपाईला सांगितलं बाकीच्याले की पूर्ण घरामध्ये शोध घ्या, कोण आहे काय. पूर्ण घरामध्ये पाहिलं, कोणीच नाही. मीराबाईला विचारलं की खरं सांग, तू कोणासोबत बोलत होती. मीराबाईच्या मानेवर तलवार उजगारली. मीराबाई थोडीशी बी घाबरली नाही. मीराबाईनं सांगितलं की तुम्हाला एवढंही समजत नाही, मी माझ्या गोपालकृष्ण परमात्म्यासोबत बोलत होती. राणा सांगानं पाहिलं की खरंच या ठिकाणी तर कोणीच नाही. राणा सांगाचा तो अपमान झाला ना. राणा सांगानं त्या लोक इकडे पाहिलं, जे ढोंगी साधूचा वेश घेऊन येल होते त्याच्या इकडे पाहिलं. तेला असं वाटलं की आता राजा आपल्याला मारून टाकते. ते म्हणत की हे पा राजे साहेब, आम्ही तुम्हाला खरं सांगतो, आम्ही ना खरंच माणसाचा आवाज ऐकला होता. राणा सांगान सांगलं की आताच्या आता इथून तुम्ही लवकर निघा, नाही तर मी तुम्हाला मारून टाकतो. तिचा जीव वाचून ते पळत निघले. राणा सांगा घरी गेला, पण त्याचा अपमान झाला म्हणून त्याला फार राग आला की आता काय करा. म्हणून त्यानं काय केलं, त्याच्या मनात आलं की मीराबाईचं भजन आपल्याला बंद करायचं आहे, काहीतरी उपाय शोधावा. म्हणून त्यानं एक उपाय शोधला. 2-3 पारधी बोलावून आणले आणि त्याला सांगितलं की एकदम विषारी सापाचं औषध, विषारी सापाचं विष काढून आणा. आणि ते जहर त्या पारधेनं ते जहर काढून आणलं आणि ते जहिराचा गिलास उदाबाईजवळ दिला आणि उदाबाईला सांगलं की हा जहिराचा गिलास तू मीराच्या जवळ दे आणि त्या मीराला सांग की ते गोपाल कृष्णचं भजन बंद कर, आणि ते जर त्याच्यानं बंद होत नसेल तर हे जहर पे. गेली उदाबाई आणि मीराबाईला म्हणते की वहिनी, हे माझ्या बाबांनी तुमच्यासाठी जहर दिलं. माझे बाबा म्हणतात की त्या कृष्णाचं भजन बंद करा, आणि ते जर तुमच्याच्यानं बंद होत नसेल ते जहर प्या. मीराबाईनं तो गिलास घेतला आणि गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ ठेवला. आणि मीराबाईची भक्ती अशी होती की पहिले काही बी आणलं तर देवाला द्यायचं. पहिले तो जहिराचा गिलास
गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ ठेवला आणि नंतर मीराबाईन ते जहेर स्वतः प्राशन केलं. हे उदाबाईनं पाहिलं. उदाबाई राजवाड्यात गेली आणि राणा सांगायला सांगते. पण राणा सांगायला एवढी घाई, अरे तिचं तर ऐक पहिले, उदाबाईचं नाही. राणा सांगा म्हणे की पेलं नशीन आता तिनं विष, ते काय पिन काय, ते देवाच्या भजनासाठी काय पेलं असेल काय तिनं, ते भजनच सोडलं असेल, आहे की नाही, जहर काही पेलं नसेल. उदाबाई म्हणे की नाही, तिनं, अरे त्या वहिनीनं जहेर पेलं. राणा सांगा म्हणे खरंच? उदाबाई म्हणे हाव. राणा सांगा म्हणे की कसे येडे लोक आहे की त्या एवढ्या कृष्णासाठी जहेर बी पेलं हिनं. आता ती मेली असेल, आता तिचं सगळं क्रियाकर्म आपल्यालाच करणं पडेल, कारण आपली सून होती न ते. जाऊ द्या, तिचं आपण क्रियाकर्म करून टाकू, एवढी माणसाले बोलायची घाई. पण इकडे काय झालं, मीराबाईन ते विष प्राशन केलं, पायात घुंगरं बांधले आणि देवाचं भजन करत बसले. भजन करता करता मीराबाईनं गोपाल कृष्ण परमात्मा इकडे पाहिलं. जसं गोपाल कृष्ण परमात्मा इकडे पाहिलं, कृष्ण परमात्मा हिरवे निळे होत होते, देवाचा कलर. तेव्हा मीराबाईनं भजन बंद केलं आणि देवाशी भाषण केलं की कार्य कृष्णा, तुम्हाला काय धाक दाखवत, एवढा कालिया नांग की केवढा विषारी होता तो, की त्या यमुना नदीच्या वरून कोणी पक्षी गेला तर तो पक्षी मरत होता. एवढा तो कालिया नांग विषारी होता. आणि हा माती खावऱ्या साप, याचं विष फक्त मीनं तुले म्हणजे तुझ्या पुढे ठेवलं तर तू लागे काळा निळा पडला. असं ढोंग करू नको तू, आता मले घाईभरून देऊ नको. असं मीराबाईचं भाषण ऐकता बरोबर परमात्मा जशीच्या तसे झाले. पण या जगाला दाखवण्यासाठी गोपाल कृष्ण परमात्म्यानं अडी कंठावर एक निळी रेष ठेवली. कशासाठी? की या जगाला दाखवायसाठी की मी मीराबाईसाठी विष पेलतो. राणा सांगायला समजलं की मीरा जिवंत आहे. मीराले काहीच झालं नाही, मीराबाईचं भजन चालूच होतं. मग राणा सांगानं काय केलं की एका पेटारीमध्ये मोठा जहिरेली साप टाकला आणि उदाबाईच्या जवळ तो दिला. आणि उदाबाईला सांगलं की हे पेटारी, तू त्या मीराच्या जवळ दे आणि त्या मीराला म्हण की वहिनी, माझ्या बाबांनी तुमच्यासाठी हार दिला. उदाबाई गेली मीराबाईच्या जवळ आणि मीराबाईला म्हणते, वहिनी, माझ्या बाबांनी तुमच्यासाठी हार दिला. मीराबाईनं उघडला, तो पेटारा उघडला आणि त्याच्यामध्ये पाहता तर असा चमत्कार झाला की त्या सापाचा हार झाला. मीराबाईनं तो हार गोपाल कृष्णाच्या गळ्यामध्ये टाकला आणि भजन चालू केलं की गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला, प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला, प्यारे नंद
समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मीराबाईच्या कीर्तनाले खूप भाविक भक्त येऊ लागले. पण एकदा काय झालं की मीराबाईच्या कीर्तनाले एक माणूस आला आणि तो पूर्ण कामनिक होता. तो मीराबाईचं रूप पाहून मीराबाईवर मोहित झाला आणि त्यांनी त्याच्या मनामध्ये विचार केला की मीराबाईची निष्ठा गोपाल कृष्णावर खूप आहे. म्हणून तो मीराबाईच्या जवळ आला आणि मीराबाईला म्हणते की मीराबाई, गोपाल कृष्ण परमात्म्यानं मला स्वप्नात येऊन सांगलं की मीराबाईशी तू लग्न कर. मीराबाईला एवढा आनंद झाला की गोपाल कृष्ण परमात्म्यानं सांगलं. आताच कीर्तन झाल्यावर मीराबाईनं त्या ठिकाणी पलंग टाकला आणि त्या कामनिक पुरुषाला म्हणते की चला या आता इकडे. तो म्हणे की एवढ्या लोकांच्या देखात. मीराबाईने सांगलं की माझ्या गोपाल कृष्णाने सांगलं तुम्हाला, मग या जगाला भ्यायचं काय काम. त्यानं डायरेक्ट गेला आणि मीराबाईचे पाय धरले. मीराबाईला म्हणे, मीराबाई मी खूप दुष्ट आहे. मी तुमच्या रूपावर तुमचं रूप पाहिलं आणि मी तुमच्या रूपावर मोहित झालो. मला माफ करा. आता मी हे माझं पाप कुठे भरू. एवढं पाप माझ्याच्यानं झालं. आता हे पाप मी कसं फेडू. मीराबाईनं सांगलं की माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाव घ्या तुम्ही, तुमचं चांगलं होईल. की देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्वहने हरे तावत कर्तुन्य शकनोती पातकम पातकी जना. नामनोस्ती यावती शक्ती, की या जगाच्या पाठीवर असं एकही पाप अधिक जन्माला आलंच नाही की जे माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाव घेतल्यानं नष्ट होणार नाही. किती मोठं पाप असो, गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाव घेतलं की ते पाप नष्ट होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मीराबाईनं सांगलं की तुम्ही माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाव घ्या. तो लय दयाळू आहे. तुमचे सर्व गुन्हे तो माफ करीन. नंतर तो कामनिक पुरुष देवाचं नाव घ्यायला लागला आणि तो पुढे चालून मोठा संत झाला. त्यानंतर काय झालं की मीराबाईची कीर्ती अशी पसरतच गेली. मीराबाईचा जो पती होता भोजराज, तो मीराबाईच्या जवळ आला. त्यानं पाहिलं की आता आश्रमामध्ये कोणीच नाही, फक्त मीराबाई एकटीच आहे. तो मीराबाईच्या जवळ आला आणि मीराबाईला म्हणते की मीरा, आपल्या लग्नाला किती महिने झाले, तू माझ्याशी बोलत नाही, माझ्या इकडे पाहत नाही. तू मला सांग की तू माझ्यावर कशानं प्रेम करशील. की या जगातली जे गोष्ट, जे वस्तू मी तुला आणून देतो, तू कोणची वस्तू म्हण, मी ते वस्तू तुला आणून देतो. मी या चित्तोडगडचा राजा आहे. सोने हिरे माणिक मोती तू जे म्हणशील ते मी तुला आणून देतो, फक्त तू माझ्यावर प्रेम कर. तेव्हा मीराबाईनं सांगलं की हे पा, तुम्ही म्हणता ना हे सगळं तुमचं खरं आहे, पण या जगातली मला कोणचीच वस्तू पाहिजे नाही. कारण माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याच्या वरचं या जगामध्ये कोणचीच वस्तू नाही. आणि तुम्ही म्हणता ना की तू माझ्यावर कशानं प्रेम करशील, तर तुम्ही माझ्या गोपाल कृष्ण परमात्म्याच्या नामामध्ये रंगा. त्याच्या नामामध्ये तुम्ही नाचा, गजर करा, पावले खेळा. तुम्ही ना असं केलं की मी तुमच्यावर प्रेम करेन. असे मीराबाईचे शब्द ऐकता बरोबर भोजराजले मूर्छना आली आणि तो खाली पडला. तेवढ्यात मीराबाईची ननद आली, म्हणजे उदाबाई, आणि तिने पाहिलं की आपला भाऊ खाली पडला. याला कोण मारलं शेन, अस्त्र नाही शस्त्र नाही अठी, आणि हा खाली कसा काय पडला. तेव्हा उदाबाईला खूप राग आला आणि उदाबाई मीराबाईला म्हणायला लागली की वहिनी, हे तुम्हाला शोभलं नाही. माझ्या भावाला तुम्ही ना मारून टाकलं, हे असं बरोबर नाही.
काय केलं तर माझ्या भावानं असं, अशी मीराबाईले अपशब्द बोलायला लागली. तेवढ्यात काय झालं की मीराबाईचा पती भोजराज उठून बसला आणि उदाबाईला म्हणते की उदा, तू मीराले बोलू नको. तिचा अधिकार मला आज समजला की तिचे ते शब्द ऐकून मी खाली पडलो. तिची त्याच्यात काहीच गलती नाही. भोजराज घरी निघून गेला. पण असे बरेच दिवस गेले. मीराबाईच्या कीर्तनाला हजारो लोक येऊ लागली. हे मीराबाईची कीर्ती दिल्लीच्या अकबरानं ऐकली आणि त्यानं तानसेनाला विचारलं की आपल्याला बी मीराच्या भेटीला जायचं आहे. तेव्हा तानसेनानं सांगलं की तुम्ही काही त्या फाकात पडू नका. तुमच्याच्यानंही जमत नाही हे काम, साधू संतांचं काम. तरी मानापानाचे पैसा आदल्याची काहीच गरज नाही. तुम्ही हे काम करू शकत नाही. तुम्ही मीराबाईच्या भेटीला काही जाऊ नका. अकबरानं विचारलं असं काऊन? तेव्हा तानसेनानं सांगलं की तुम्हाला जर मीराबाईच्या भेटीला यायचं असेल तर पहिले तुमच्या अंगात जे दागदागिने आहे ते पहिले काढून टाका. आणि भारी भारी जर तुम्ही ना हे ड्रेस घालेला आहे ना, कपडे घालेला आहे, हे काढून टाका. साधे सुधे कपडे घाला आणि फकीराचा वेश धारण करा आणि नंतर आपण मीराबाई जवळ जाऊ. अकबरानं सांगलं की बर, मी तसंच करतो. मग अकबरानं फकीराचा वेश धारण केला आणि अकबर आणि तानसेन हे गेले मीराबाईच्या कीर्तनामध्ये. हजारो लोक पुढे बसलेले होते. मीराबाई गोपाल कृष्ण परमात्म्याच्या रंगात रंगलेली होती. कीर्तन चालू होतं. देवाचं ध्यान मीराबाईला लागलेलं होतं आणि हजारो लोक पुढे बसलेले होते. सगळे देवाच्या ध्यानामध्ये, देवाच्या विश्वामध्ये, त्या देवाच्या नावा रूपात तल्लीन व्हायला होते. हा अकबर बादशाह आला आणि मागेच बसला. तानसेन बसला. पण मीराबाईनं त्या अकबराला पाहिलंही नाही. मीराबाईचे डोळे लागलेले होते आणि मीराबाई काय म्हणते, हे मेरे गिरीधर लाल गोपाल कृष्णा, आज कीर्तनामध्ये दिल्लीचा अकबर बादशाह आला, तू त्याच्यावर तुझी कृपा राखजो. त्याची कृपा, तुझी कृपा तू त्याच्यावर असू दे. हे अकबरानं पाहिलं की या मीराबाईचे डोळे लागेल असल्यावर हे हिनं आपल्याला पाहिलंही नाही आणि हिनं आपलं नाव घेतलं. बरं, नाव घेतलंच नाही तर देवाच्या जवळ आपली हजेरी लावली. कीर्तन झाल्यावर सर्व लोक घरी गेले आणि अकबरानं मीराबाईचे पायच धरले की नाही, मीराबाई साक्षात्कारी संत आहे, ते देवाचे भक्त आहे. मीराबाईचं दर्शन घेतल्यावर त्यानं एक सुवर्ण हार होता सोन्याचा, तो मीराबाईच्या जवळ ठेवला आणि अकबर बादशाह दिल्लीला निघून गेला. मीराबाईची अशी भक्ती होती की काही बी पहिले देवाला अर्पण करायचं. मीराबाईनं तो सुवर्ण हार घेतला आणि गोपाल कृष्ण परमात्म्याच्या गळ्यात घालून दिला. पण थोड्या वेळानंच तिथे उदाबाई आली. उदाबाईला एकच काम होतं की वहिनीची काही चूक सापडली की आपल्या बापाला सांगून द्यायचं. उदाबाईचा आला फेरफटका, पाहिलं घरात तर तिले लक्ष गेलं तिचं. आता बायलेला सवय असते की कोणाच्या घरामध्ये काय फार निरखून पाहतात. उदाबाईला अशी सवय होती. पाहिलं तिनं की गोपाल कृष्ण परमात्म्याच्या गळ्यात सुवर्ण हार. ते फक्त त्या हारा इकडे पाहतच राहिली की मी एवढी राजाची मुलगी, मला एवढा हार कधी मा बापानं दिला नाही आणि हिच्याजवळ हा हार कसा काय आला. ती गेली त्या गोपाल कृष्णाच्या जवळ आणि त्या हाराला हात लावला आणि एकदम निरखून पाहू लागली. तर त्या हारामध्ये पदक होते आणि त्या प्रत्येक पदकावर लिहिलेलं होतं अकबर. मीराबाई त्या उदाबाईनं हे पाहिलं आणि उदाबाई पडत पडत राणा सांगाच्या जवळ गेली आणि तिच्या बापाला सांगलं की बाबा, तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर आहे. राणा सांगाने विचारलं, काय, सांग लवकर. म्हणे मी वहिनीच्या जवळ गेलती आणि त्या वहिनीच्या जवळ जे कृष्णाची मूर्ती आहे ना,
ते त्या कृष्णाच्या गळ्यामध्ये सुवर्ण हार होता. राणा सांगा म्हणे होता तो होता, मग काय झालं? म्हणे नाही, त्या हारामध्ये प्रत्येक पदकावर अकबर असं लिहिलेलं होतं. जा राणा सांगाले राग आला की राजपूत लोकांचं आणि आपण राजपूत आणि आपला आणि मुसलमानाचं भांडण पहिल्यापासून आहे. इले हार पाहिजे होता ना, हिनं आपल्याला मागा लागत होता. त्या मुसलमानाले काले मागला, पण मीराबाईने काय तो मागला होता काय? त्या अकबरानं देलता मीराबाई. राणा सांगाले खूप राग आला, पण राणा सांगानं विचार केला की इले किती मारून काहीच फायदा नाही. इले आपण जहर दिलं, पण इले काहीच असर नाही झाला विचार त्या जहराचा. साप दिला, पण त्या सापाचा हार झाला. काहीच फायदा नाही हे सगळं करून, कारण की इले किती मारलं किती बोललं तर हे काही बदलू शकत नाही. काऊन? हिची सगळी चाबी, हिची सगळी पावर त्या कृष्णाच्या मूर्तीमध्ये आहे. म्हणून राणा सांगानं ठरवलं की कृष्णाची मूर्तीच आपण फेकून देऊ. गेला राणा सांगा, मुलाले सोबत घेतलं भोजराजले, आणि मीराबाईशी एक शब्दही बोलला नाही. ते गोपाल कृष्ण परमात्म्याची मूर्ती उचलली. मीराबाई रडायला लागली की माझ्या गोपाल कृष्णाले नेऊ नका हो कुठी, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. कशाचं काही मीराबाईचं काहीच ऐकलं नाही. मूर्ती घेतली आणि एक पूर्ण पाण्यानं भरलेलं अफाट सरोवर होतं, जिकडे तिकडे पाणीच पाणी. त्या पाण्यामध्ये ती मूर्ती टाकली आणि राणा सांगा मनामध्ये हसत होता की आता काय करीन, आता आपल्याच म्हटलं ऐकणार. दिली हिची मूर्ती पाण्यात टाकून. पण जशी राणा सांगानं ती मूर्ती पाण्यात टाकली, मीराबाईने त्या पाण्यामध्ये उडी घातली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. एवढे संकट मीराबाईवर आले, पण त्या गोपाल कृष्ण परमात्म्याच्या नावावर तिने ते सोसले. काहून सोसले? कारण लहानपणापासूनच तिनं गोपाल कृष्ण परमात्म्याशी लग्न लावलेलं होतं की लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जसं ते सरोवरामध्ये मूर्ती टाकली, तशीच मीराबाई बी कुदली. राणा सांगा, भोजराज आणि बाकीचे शिपाई पाहतच राहिले. राणा सांगा म्हणत होता की किती हे वेडी आहे की त्या कृष्णासाठी त्या पाण्यामध्ये पडली, जीवाची पर्वा केली नाही, त्या पाण्यामध्ये उडी टाकली. पण
गोपाल कृष्ण परमात्म्याचे काय लीला, जशी मीराबाईनं त्या पाण्यामध्ये उडी टाकली, गोपाल कृष्ण परमात्म्यानं मीराबाईले काखीत घेतलं आणि डायरेक्ट वृंदावनामध्ये. पण इकडे काय झालं की जशी मीराबाई चित्तोड गडवून त्या पाण्यामध्ये उडी टाकली, वृंदावनामध्ये प्रगट झाली. मीराबाई जेव्हापासून चित्तोडगडावरून गेली तेव्हापासून त्या चित्तोडगडमध्ये संकट येऊ लागली की राजपूत लोकांचे खूप लढाई होत जात. भोजराज लढाईमध्ये गेला म्हणजे मीराबाईचा पती, आणि संवत 1580 मध्ये तो मरण पावला. आणि त्याच्याच 4 वर्षानं काय झालं, मीराबाईचा जो सासरा होता राणा सांगा, तो बी संवत 1584 मध्ये मरण पावला. आणि त्या चित्तोडगड मध्ये संकट येऊ लागले, दुष्काळ पडला, अशी अवस्था चित्तोडगडची झाली. इकडे वृंदावनामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा मीराबाई आले. मीराबाईच्या जवळ ते गोपाल कृष्ण परमात्म्याची मूर्ती, आणि मीराबाईच्या मनामध्ये आलं की वृंदावनामध्ये जीव गोस्वामी आहे, त्याला आपण भेट द्यावी, त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून मीराबाई जीव गोस्वामीच्या आश्रमामध्ये गेल्या. आश्रमामध्ये गेल्या आणि जीव गोस्वामीचे जे शिष्य होते त्यानं अडवलं. मीराबाईंनी सांगितलं की बा तुमच्या गुरुले मला भेटायचं आहे. शिष्यानं सांगितलं की आम्ही पहिले आमच्या गुरुले विचारून येतो. शिष्य विचारायला गेले आणि जीव गोस्वामीनं सांगितलं की बा आम्ही स्त्रियेचं तोंड पाहत नसतो. हाच निरोप त्यानं मीराबाईला सांगितला की आमचे गुरु स्त्रीचं तोंड पाहत नाही. तेव्हा मीराबाईनं सांगितलं की तुमच्या गुरुले सांगा की या व्रजमंडळामध्ये फक्त गोपाल कृष्ण परमात्माच पुरुष आहे, बाकीचे सर्व आपण गोपिका स्त्रिया आहे, आणि हा दुसरा पुरुष तुमचे गुरु कसे काय झाले, हा निरोप तुमच्या गुरुले तुम्ही सांगा. शिष्याने हा निरोप जीव गोस्वामीला सांगितला. जीव गोस्वामीनं डोळे बंद केले आणि तपासलं, आणि त्यांच्या चूक लक्षात आली की या पुऱ्या व्रज मंडळामध्ये फक्त गोपाल कृष्ण परमात्माच पुरुष आहे, बाकीच्या सगळ्या स्त्री आहे. त्यांनी शिपायाला सांगितलं की लवकर मीराबाईला बोलवा. मीराबाई तेथे आली. नंतर भेटगाठ घेतली. त्यानंतर मीराबाई काशीमध्ये गेली. काशीमध्ये गेल्यानंतर मीराबाईनं रोहिदास महाराजांची आणि मीराबाईची भेट झाली. तेव्हा मीराबाईनं रोहिदास महाराजांना विचारलं की बाबा, मीनं 4 वर्षाची असतानाच मीनं गोपाल कृष्ण परमात्म्याला पती मानलं, पण लहानपणापासूनच या जगानं माझ्यावर एवढे संकट आणले, एवढे मीनं दुःख सोसले. मी त्या गोपाल कृष्ण परमात्म्याचे नातं जोडून त्या गोपाल कृष्ण परमात्म्याची भक्ती करून एवढे माझ्यावर संकट कसे काय आले. तेव्हा रोहिदास महाराजांनी सांगितलं की बाळा, सोनं तपवल्यावरच त्याची परीक्षा होते. की या जगामध्ये जेवढे संत झाले, प्रत्येक संताले जगानं त्रास दिला, पण त्यानं त्याचं कर्तव्य केलं, या जगाले भजनाले लावलं, आणि ते या जगातून निघून गेले. नंतर तेव्हापासून मीराबाईनं रोहिदास महाराजांना गुरु मानला, आणि काशीतून मीराबाई द्वारकेमध्ये गेली. पण इकडे ते चित्तोडगडवर संकट येऊ लागले, आणि चित्तोडगडचे लोक म्हणू लागले की हा मीराबाईचा स्कोप आहे. ते आपल्या गावामध्ये होती तोपर्यंत आपण तिला ओळखलं नाही, तिची निंदा केली, तिच्यावर संकट आणले, आणि ते आता निघून गेली, तिचा स्कोप आहे हा. काही भाविक भक्त म्हणत की आपण मीराबाईला पुन्हा आपल्या गावामध्ये आणू, तिची सेवा करू, तिचे कीर्तन ऐकू, आता तिला आपण त्रास देऊ नये. मग काही भाविक भक्त वृंदावनामध्ये आले. त्याने विचारलं की बा वृंदावनामध्ये मीराबाई येईल होती. वृंदावनातल्या लोकांनी सांगितलं की ते बाई आता इथे नाही आहे. नंतर ते तपास करत करत काशीमध्ये आले. काशीमध्ये लोकांनी विचारलं त्यानं. मग
त्यानं सांगितलं की मीराबाई बहुतेक द्वारकेमध्ये जाईल अशी. मग ते द्वारकेमध्ये आले. मीराबाईची आणि त्याची भेट झाली. मीराबाईले विचारलं त्यानं, सांगलं की मीराबाई, तुम्ही आता इथे राहू नका, तुम्ही चित्तोडगड मध्ये चाला. तुमचे पती वारले, तुमचे सासरे वारले, पण तुम्ही ज्यापासून चित्तोडगड मधून गेले तेव्हापासून चित्तोडगडावर संकटच संकट येऊ लागले. तुम्ही आता लवकरात लवकर आमच्या सोबत चाला. तुम्ही कीर्तन करा, भजन करा, तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. आमच्याच्यानं होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करू, पण तुम्ही आता इथे थांबू नका, तुम्ही आमच्या सोबत चाला. तेव्हा मीराबाई म्हणे की मी देवाले विचारून येतो. ते म्हणत या बा लवकर. मीराबाई गेली देवाले विचारायला आणि देवाच्या मस्तकावर देवाच्या पायावर पडली आणि देवाले सांगितलं की हे कृष्ण कन्हैया, या जगानं माझ्यावर खूप संकट आणले, मीनं खूप दुःख सोसले, पण आता माझी इच्छा या चित्तोडगड मध्ये जायला नाही. एवढंच काय तर माझी इच्छा या जगामध्येच राहिली नाही. आता मी इथे एक सेकंदही राहू शकत नाही. मला तू तुझ्या धामामध्ये लवकर घेऊन जा. पण देवानं काय चमत्कार केला की गोपाल कृष्ण परमात्म्यानं मीराबाईचं ते शरीर देवाच्या रूपामध्ये सामावून घेतलं. हे बाकीचे भक्त म्हणत अधिक मीराबाई येत नाही. 1 घंटा झाले, 2 घंटे झाले, नंतर ते गेले. ज्या ठिकाणी मीराबाई जायला होती तिकडे ते गेले. देवाच्या जवळ पाहिलं तर मीराबाई नाही. कुठे गेली असेल मीराबाई? पण देवानं काय चमत्कार केला की मीराबाईच्या साडीचा पदर बाहेर राहू दिला. तेव्हा सर्व भक्तांना समजलं की मीराबाई मोठी महान संत होती, की स्वतः देवानं तिले देवाच्या रूपामध्ये सामावून घेतलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. 2 वाजले आता. पहिला दिवस आहे आपला आजचा.